अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्यापासून म्हणजेच 11 जून ते 15 जून पर्यंत हे जे काही पंचरात्रीचं व्रत आहे, म्हणजेच शेवटचे 5 दिवस, अधिक महिन्याच्या सांगतेला अगदी 5 दिवस उरलेले आहे. या 5 दिवसाचं अवचित्त साधून या 5 दिवसामध्ये संपूर्ण अधिक महिन्याची फलप्राप्ती तुम्हाला होऊ शकते. आणि हे संपूर्ण 5 दिवस तुम्हाला एका ठिकाणी दीपदान करायचं आहे की संपूर्ण अधिक महिन्याचं फळ तुम्हाला मिळेल. तर त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी पंचरात्री व्रत म्हणजे काय, तर अधिक महिन्याचे जे काही शेवटचे 5 दिवस आहे, 11 तारखेला म्हणजेच उद्या कमला एकादशी आहे, त्याच्यानंतर प्रदोष आलेला आहे, मासिक शिवरात्री आहे आणि 2 दिवस असणार आहे अमावस्या. यांचाच अवचित्त साधून तुम्हाला जमेल तेवढी भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. अर्थात अधिकम अधिकस्य फलम, जेवढी जास्त सेवा कराल तेवढंच जास्त फळ, किंबहुना त्याच्यापेक्षाही डबल पटीने फळ आपल्याला मिळणार आहे. अधिक महिना आता परत 33 महिन्यांनीच येणार आहे, म्हणून या 5 दिवसाचं अवचित्त साधून आपल्याला जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायची आहे. सगळ्यात आधी तुम्ही ह्या 5 दिवसात, आता जर तुम्हाला 5 दिवसाचा संकल्प करायचा असेल, तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा 14 तारखेनंतर तुम्ही सेवा करू शकता, 14-15 किंवा 13-14-15 किंवा 12-13-14-15, थोडक्यात काय, या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये जेवढी जमेल आणि जेव्हा जमेल. आता सगळ्यांनाच 5 दिवस सेवा करायला जमणार नाही, काही लोकांना 4 दिवस 3 दिवस चालतंय, पण जेवढी जास्त सेवा करता तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर अर्थात भगवान श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं 5 दिवस तुम्ही लगातार पठण करू शकता, किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5 दिवसाचं पारायण पण तुम्ही करू शकता, की जेणेकरून एक पारायण तुमच्याकडनं घडेल. दुसरं येतं ते विष्णू सहस्त्रनाम. जरी चुकलं तरी घाबरायचं नाही, युट्यूबला लावून त्याच्या पाठीमागे तुम्ही बोलून 5 दिवस तुम्ही सेवा करू शकता. आणि अर्थात जर तुम्हाला 5 दिवस सेवा करणं शक्य असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करावा, तुमचं नाव, तुमच्या गोत्राचं नाव, आणि भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करावी की या 5 दिवसाच्या मध्ये यथाकालीन हा शब्द वापरायचा, की जेणेकरून एखादा दिवस जरी मध्ये गॅप आला किंवा सेवेची वेळ चुकली तरी आपल्याला त्याचं काही, म्हणतो ना की आपण जो काही संकल्प केला आहे, कारण संकल्प केल्यावरती सेवा पूर्ण करायला आपण बांधील असतो, ते हे 5 दिवसाचं अवचित्त साधून की आपण यथाकालीन मी भगवान श्री हरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करेल. मग विष्णू सहस्त्रनाम तुम्ही पठण करू शकता. 21 मंडल आपल्याला श्री व्यंकटेश स्तोत्रमचं 21 मंडल तुम्ही पठण करू शकता, किंवा आपलं जे काही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे तो पठण करू शकता. भगवद्गीतेतला 15वा अध्याय, ज्याला आपण पुरुषोत्तम योग असं म्हणतो, ते 5 दिवस तुम्ही पठण करू शकता. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा जप तुम्ही रोज 1 माळ, 3 माळ, 5 माळ, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. ह्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही सत्यनारायण सुद्धा करू शकता. या सगळ्या सेवा करून भगवान श्री हरी विष्णूंची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल. पण पितृदोष असेल तर तो सुद्धा तुमचा कमी होण्यास मदत होईल. त्याच्याच बरोबर आता ह्या सेवा करून काय होतं, तर बघा, लग्न जमत नाहीये, घरात पैशाची चणचण आहे, पैसा टिकत नाही आहे, किंवा आपल्याला सक्सेस मिळत नाही आहे, मनातल्या इच्छा ज्या काय आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे 5 दिवस अतिशय महत्वाचे मानले गेलेले आहे. आपल्याकडे शारीरिक, आर्थिक, मानसिक कष्ट, एखादा आजारपण आहे जे काही केल्याने तुमचा पिछा नाही सोडत आहे, मग अर्थात आपण वैद्यकीय सल्ल्याप्रमाणेच आपण या सेवा पण करायच्या आहे. म्हणजेच काय, डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घ्यायचा आहे आणि नंतर सुद्धा या सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर 5 दिवसाचा अवचित्त साधून जेवढी जमेल ना तेवढी, नाही काही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा जेवढी जास्त वेळा मंत्र जप तुम्हाला करता येईल ना तेवढी जास्त वेळा करा. आता एकादशी आहे, एकादशीला दीपदान, ह्या एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा तुम्हाला करायची आहे. मग काय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा, किंवा ओम श्रीम नमः किंवा ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा एक माळ तुम्हाला मंत्र जप करायचा आहे एकादशीचं अवचित्त साधून. एकादशीला दीपदानाला प्रचंड महत्व आहे आणि 33 या आकड्याला 21 किंवा 33 तुम्हाला दीपदान करायचं आहे. बऱ्याच वेळा कमेंट्स आल्या की हे दीपदान कसं करायचं आणि कुठे करायचं, तर तुम्ही कुठल्याही भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन किंवा विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन, त्याच्याच बरोबर महाराजांच्या मंदिरात जाऊन, प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाऊन, बाळकृष्णांच्या मंदिरात जाऊन 33 दिवे
दिवे दान करतोय आपण, ते घरी घेऊन यायचे नाही. 33 दिवे मध्ये अगदी म्हणतो ना की तांब्याचे दिवे छोटे छोटे मिळतात, यथाशक्ती ते 33 दिवे आणावे किंवा 21 दीपदान, 21 किंवा 33 जवळपास कुठलंही मंदिर असेल तर तिथे तुम्ही दीपदान करू शकता. नाही तर पिंपळाच्या झाडाच्या खाली, म्हणजे अर्थात आपल्याला माहिती आहे पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली भगवान श्रीहरी विष्णूंचा वास आहे, तिथे तुम्ही एकादशीला दीपदान करू शकता. फुलवाती घ्यायच्या. आता अधिक मासाच्या वाती सुद्धा मिळतात, पण प्रत्येकाला ते जमेल असं नाही. असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते विकत आणावा आणि 33 वाती तुम्हाला, म्हणजे 33 वातींची मिळून एक वात बनवली जाते. ती तशा तुम्हाला 33 वाती आणायच्या आहेत, किंवा जर 21 दिवे तुमच्याकडे असेल तर 21 वाती तुम्हाला आणायचे आहे. आता ताई हे दीपदान करत असताना, अधिक महिन्याचं दीपदान करत असताना आपल्याला माहिती आहे की आपण तांब्याचाच दिवा घेत असतो. तर तो, आणि अगदी तुम्हाला पण माहिती आहे की काहीतरी जर कमीत कमी पाहिलं तर 20 रुपयाला 21 दिवे येतात असं काहीतरी आहे. मग तुम्ही 50, 60, 70 पर्यंत कुठल्याही दुकानात तुम्हाला ते मिळेल. एकादशीचं अवचित्त साधून हे दीपदान करावं, किंवा या 5 दिवसामध्ये तुम्ही कधीही हे दीपदान करू शकता. ताई आमच्या जवळपास मंदिर नाही आहे, आम्ही घरातच दीपदान केलं तर चालेल का? जर तुमच्या घरात जवळपास मंदिर नाही आहे तर तुम्ही तुमच्या घरातच संकल्प करून, आता संकल्प दान करताना पण संकल्प करायचा असतात. आता संस्कृत मध्ये देवाला कळतं असं नाही. तुम्ही हातामध्ये पाणी घ्या, हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करा, त्याच्यामध्ये संकल्प करा की भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पण या संपूर्ण अधिक महिन्याची फलप्राप्ती व्हावी म्हणून मी 33 किंवा 21 दीपदान करत आहे. ही सेवा माझ्याकडनं तुम्ही करून घ्या असं प्रार्थना करायची. परत 2 पळी पाणी आपण याच्या तामणामध्ये सोडून द्यायचं, तिथेच दीपदान करायचं. आता 33 वाती जरी घ्यायला लागल्या तर अर्थात आजकाल खूप महागाई झाली आहे, मग एक जरी 33 वातीचा एक वात मिळते, ती एक वात जरी आणली आणि बाकीच्या फुलवाती जरी तुम्ही लावल्या देवासमोर बसून तरीही चालेल. ते दीपदान होतं, याने पितृदोषही कमी होतो आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत, संसारिक अडचणी, आर्थिक प्रगती होत नाही आहे, घरात काहीतरी अडकून बसलेला आहे, आपला मार्ग मोकळा नाही होत आहे, आणि परमेश्वराची साधना केल्यावर योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला आपापल्या सोयीप्रमाणे आणि जे चांगलं आहे ते परमेश्वर आपल्याला देत असतो. आणि खरं तर अधिक महिन्यात अधिकम अधिक असे आहे, जी काही आपण सेवा करणार आहे त्याचं अधिक पटीने फळ तुम्हाला मिळणार आहे. दानाला खूप जास्त महत्व आहे. जर तुम्हाला खरंच गाय वासरूचं दान करायचं असेल तर या अधिक महिन्याचा अवचित्त साधून नक्कीच तुम्ही गाय वासरू. आणि आता जर घरात दीपदान केलं असेल तर ते काय करायचं, मग ते दिवे उचलायचे, तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन ठेवू शकता, किंवा जवळपासचं कुठलंही मंदिर असेल, कुठलं पण मंदिर असेल तुमच्या, आता असं कुठलंच गाव नाही की जिथे कुठलंच मंदिर नाहीये, तिथेही जाऊन तुम्ही दीपदान करू शकता. यथाशक्ती आपण दीपदान करू शकता. आणि भगवान श्रीहरी विष्णूंना हीच प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यातील जे काही दुःख, संकट आहे, त्रास आहे, तो कमी होण्यास मदत होऊ दे. आपण दीपदान करून, कारण अधिक महिना हा दानासाठी ओळखला जातो, जेवढी जास्त सेवा होईल तेवढी आपण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्याबरोबर हे सगळं केल्यावर भगवान विष्णू, माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करा. तुम्ही जर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला ना तर तो दिवा तुम्ही तिथेच, कारण तो दान करतोय, ते दिवे घरी घेऊन यायचे नाही. तो दान केला आहे तर तो त्यांच्यासाठी असणार आहे. तिथे दीपदान करावं, किंवा प्रत्येक दिव्याला गंध, फुल, अक्षता अर्पण करावी, प्रार्थना करावी, आपल्या मनातली इच्छा बोलाव्या, आणि ते दीपदान होईपर्यंत जर तुमची वेळ असेल तर नक्कीच ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. आणि मग तो सगळे दिवे शांत झाले की तुम्ही नंतर घरी येऊ शकता. तिथे जागा असेल तर तिथेच मंत्र जप करावा, किंवा बाहेरही, कारण आजकाल दीपदान किंवा सेवा बऱ्याच ठिकाणी केली जातात, तर एवढा वेळ आपल्याला बसू पण देत नाही. मग याच्यासाठी तुम्ही असं करू शकता. उद्या कमला एकादशी, संपूर्ण अधिक महिन्याचं फळ प्राप्ती मिळण्यासाठी उद्या सत्यनारायण ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या सगळ्यात सेवा जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. बाकी अधिकम अधिक असे करता कविता महाराज आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.